नमस्कार मित्रांनो, कसे आहात? घरी आहात का? ठीक आहे. आपण काल आपला एक टॉपिक बघितलेला आहे. त्या टॉपिकमध्ये आपण 1934च्या कायद्यानुसार कशा प्रकारे RBI स्थापन झालं आणि RBIची कार्य आपण एक पाठ बघितला. तर आज आपल्याला यामध्ये त्याकडील महत्त्वपूर्ण दुसऱ्या पार्टकडे वळायचं आहे. तर RBIचा जो दुसरा आणि महत्त्वपूर्ण पाठ जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पतनियंत्रण म्हणजे काय. त्याला काही ठिकाणी प्रत्यय नियंत्रण सुद्धा वाचले जाते. तर याला इंग्लिशमध्ये आपण क्रेडिट कंट्रोल पॉलिसी ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या नावाने सुद्धा ओळखतो. ठीक आहे. तर आता सर्वप्रथम एक छोटासा पॉइंट क्लिअर करून घेऊया. वास्तविक पाहता आपलं व्यापारी बँक म्हणजे काय ते होणं महत्त्वाचं आहे, परंतु तो टॉपिक आपला व्हायचा बाकी आहे. यानंतर आपण त्याला बघणार आहोत. तर एक असते पत निर्मिती आणि एक असते पत नियंत्रण. ह्या दोन एकमेकांच्या विरुद्ध स्वरूपाच्या बाजू आहेत. तर पतनिर्मिती म्हणजे काय, तर पतनिर्मिती ही देशातील प्रत्येक व्यापारी बँक करत असते. त्याला पतनिर्मिती असं म्हणतात. पतनिर्मिती करणं हे व्यापारी बँकांचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. व्यापारी बँकांचा नफा किंवा व्यापारी बँकांचं जे दैनंदिन व्यवहारासाठी जो काही खर्च लागतो तो बँक कशातून काढते, तर ते या पतनिर्मितीमधून काढते. पतनिर्मिती म्हणजे काय, तर आपण बँकेमध्ये ज्या काही मुदत ठेवी ठेवतो, त्या मुदत ठेववर आणखी पैसा क्रिएट करण्याचं काम RBIच्या गाईडलाईननुसार व्यापारी बँका करतात. त्याला पतनिर्मिती असं म्हणतात. म्हणजे बँकेजवळ 1,000 रुपये मुदत ठेव असेल तर याचं रूपांतरण ती वेगवेगळ्या लोकांना लोन स्वरूपात वाटून 5,000 पर्यंत सुद्धा करू शकते. अशी जी मेथड आहे ते आपण पुढे घेऊ. त्याला पतनिर्मिती म्हणतात. मी तुम्हाला काय म्हटलं ते परत एक वेळा ऐका. पतनिर्मिती ह्या फक्त व्यापारी बँकाच करत असतात. सार्वजनिक बँका सुद्धा व्यापारी बँका आहेत. तर पतनियंत्रण हे फंक्शन देशामध्ये फक्त RBI वापरते. हे निर्मिती आहे, ते नियंत्रण आहे. म्हणजे हे जेवढं काही लोन वाटण्याचं काम करतात व्यापारी बँका, त्या व्यापारी बँकांच्या लोनवर प्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवण्यासाठी RBI जे काही तंत्र वापरते त्या तंत्राला पतनियंत्रण असं म्हणतात. ते RBIचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. या पतनियंत्रणामध्ये RBIचे दोन भाग पडतात. एक संख्यात्मक पतनियंत्रण, दुसरं गुणात्मक पतनियंत्रण. म्हणजे यामध्ये नियंत्रण करताना RBI संख्यांचा आधार घेते, तर इथं गुणांचा आधार घेते. त्याला गुणात्मक पतनियंत्रण असं म्हणतात. आता गुणात्मक पतनियंत्रण मध्ये आपण म्हणू शकतो की RBI जेवढ्या काही भारतातल्या बँका आहेत त्या बँकांना सल्ला देते, त्यांना नैतिक त्यांची जबाबदारी जी आहे ती सांगते, त्यांना वेळोवेळी सल्ला देते. नैतिक जबाबदारी आहे ती सांगते. त्यांच्यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवते, त्यांना मार्गदर्शन करते, त्यांना सल्ला दिल्यानंतर नैतिक जबाबदारी त्यांना सल्ला देते. हा सल्ला जर त्यांनी नाही ऐकला तर प्रत्यक्ष कारवाई करते. त्या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यापर्यंत किंवा ती बँक दुसऱ्या बँकेमध्ये मर्ज करण्यापर्यंतचे सुद्धा अधिकार हे RBIला आहेत. हे RBIचे एक प्रकारचे गुणात्मक साधने आहेत. सल्ला देणे, नैतिक जबाबदारी, प्रत्यक्ष नियंत्रण, मार्गदर्शन,
किंवा सल्ला न ऐकल्यास प्रत्यक्ष कारवाई या प्रकारची कार्य ही पतनियंत्रणाची कार्य आहेत आरबीआयची. तर हे प्रश्न सध्या आजपर्यंत पेपरला आला नाही आहे, परंतु खालीलपैकी कोणतं संख्यात्मक साधन नाही आहे किंवा कोणतं गुणात्मक साधन आहे अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा पुढील भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतो. संख्यात्मक साधनांवर निर्माण झालेला आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक ही दोन साधने आहेत पतनियंत्रणाची. पतनियंत्रण कोण करते तर फक्त आणि फक्त आरबीआय करते. तर पतनिर्मिती कोण करते तर भारतात जेवढ्या काही व्यापारी बँका आहेत त्या सर्व व्यापारी बँका ह्या पतनिर्मिती करतात. आरबीआय ही व्यापारी बँक नाही, ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, म्हणजे भारताची रिझर्व्ह बँक आहे, म्हणजे लास्ट रिसोर्ट आहे, अंतिम दाता आहे. अंतिम समस्या सोडवायची असेल बँकांना तर त्यासाठी आरबीआय कार्य करते. परत आपल्या पॉईंटवर येऊया. पतनिर्मिती व्यापारी बँका करतात, पतनियंत्रण आरबीआय करते. त्या पतनियंत्रणाची दोन साधने आहेत संख्यात्मक आणि गुणात्मक. तर चला आपण आता गुणात्मक साधने बघितली तर आपण वळूया आपल्या मुख्य इम्पॉर्टंट पार्टकडे. ती म्हणजे आरबीआयची संख्यात्मक साधने. दर 3 महिन्याला आरबीआय आपलं बुलेटिन मधच्या मार्फत आपल्या माहितीच्या आधारावर जो डाटा कलेक्ट करतो, भारत सरकारचा डाटा जो भारतातून कलेक्ट करतो तो कलेक्ट आणि पब्लिश करण्याचा अधिकार हा फक्त आरबीआयला आहे. तर यानुसार आरबीआय दर 3 महिन्याला आपल्याला माहिती असेल की डाटा प्रसिद्ध करते व त्यामध्ये आरबीआय या पतनियंत्रणाची माहिती प्रसिद्ध करत असते. मग ही पतनियंत्रणाची नेमकी साधने कोणती कोणती आहेत, यासाठी आरबीआय काय काय करते तर ती साधने आपण त्याला बघून घेऊया की आरबीआयची पतनियंत्रणाची जी साधने आहेत ती कोणती कोणती आहेत. तर जेव्हा मूळ 1949च्या कायद्यानुसार आरबीआयला पतनियंत्रणाचा अधिकार प्राप्त झाला त्यावेळेस आरबीआयने या 3 प्रथम मूळ गोष्टीवर प्रथमतः फोकस केलं. म्हणजे ह्या ज्या 3 गोष्टी आहेत या पतनियंत्रणाच्या 1950 पासून सुरू करण्यात आल्या. तर माहिती असू द्या आपण काल बघितलंय की आरबीआयला नोट निर्गमित करण्याचा नोट इश्यूचा जो अधिकार आहे तो अधिकार 1934च्या कायद्यानुसार भेटला आणि 1957 मध्ये भारताने एक विशिष्ट नोट इश्यू करण्याची पद्धत स्वीकारलेली आहे. हे आपण बघितलंय, मागच्या व्हिडिओ आपण बघितलाय. त्यामध्ये कसं 26 पासून तर 36 पर्यंत भारतामध्ये नोट संबंधी वेगळी पद्धत होती. नंतर भारताने वेगळी पद्धत स्वीकारली 57 पासून मिनिममची. त्यामध्ये भारत 200 करोड रुपये राखीव ठेवतो हे आपण बघितलंय. तर आता पतनियंत्रण म्हणजे ज्या व्यापारी बँका पतनिर्मिती करतात त्या पतनिर्मितीवर कसं नियंत्रण ठेवायचं की म्हणजे देशामध्ये आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. म्हणजे काय तर आरबीआय हे धोरण का वापरते तर देशामध्ये आर्थिक स्थैर्य आलं पाहिजे, देशामध्ये आर्थिक स्थैर्य राहिलं पाहिजे, देशाचं जे मौद्रिक धोरण आहे ते चांगल्या प्रमाणे सुरळीत चाललं पाहिजे. त्यानंतर विदेशी या घटकांच्या किमती आहेत डॉलरच्या येनच्या या किमती स्थिर राहिल्या पाहिजे यासाठीचे धोरण स्वीकारते. त्याचप्रमाणे देशामध्ये तेजीचं चक्र आलं असेल तर काय करावं, मंदी चक्र आलं असेल तर काय करावं, कशा प्रकारे देशामध्ये पैशांचा पुरवठा वाढवायचा, देशामधला पैशांचा पुरवठा कसा कमी करायचा, ह्यासाठी जे धोरण आरबीआय वापरते त्या धोरणाला पतनियंत्रणाचं धोरण असं संबोधल्या जाते. दर 3 महिन्याला आरबीआय यामध्ये चेंजेस करत असते. सध्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेला आहे. ते आपण करंट सिनियरो आरबीआय करंट सिनियरो जेव्हा घेऊ त्यावेळेस पूर्ण 2020 संबंधीच्या जेवढ्या काही यांच्या आकडेवारी आहेत ते आपण घेऊ. तर आता वेळ न घालवता आपण वळूया आपल्या मुख्य टॉपिककडे. पतनियंत्रणाची साधने कोणती कोणती आहेत तर ती आपण आता बघूया. तर पतनियंत्रणाची जी साधने आहेत ती लक्षपूर्वक आहे का ती मुख्य आहे. एक पहिलं महत्वाचं साधन म्हणजे बँक रेट.
महत्वपूर्ण साधन म्हणजे बँक रेट, दुसरं महत्वपूर्ण साधन म्हणजे SLR, तिसरं महत्वपूर्ण साधन म्हणजे CRR. हे 1950 मध्ये 1949च्या 1 जानेवारी 1949 ला जे RBIचं राष्ट्रीयकरण झालं आणि त्या राष्ट्रीयकरण झाल्याच्या नंतर जे RBIला विशिष्ट अधिकार प्राप्त झाले त्या अधिकाराच्या अंतर्गत RBIला भारताच्या व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार भेटला. तो अधिकार म्हणजे पतनियंत्रण. पतनियंत्रणासाठी RBI काय करते तर 1950 मध्ये ह्या 3 गोष्टीच्या अंतर्भूत केल्या गेल्या. तो जो अधिकार प्राप्त झाला तो बँक रेट, SLR, CRR हा ठरवत असते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता नेमकं बँक रेट, CRR, SLR म्हणजे काय त्याकडे आपण वळूया. तर बँक रेट म्हणजे काय तर बँक रेट म्हणजे ज्या दराने RBI इतर बँकांना म्हणजे सोप्या भाषेत व्यापारी बँकांना कर्ज देते दीर्घ कालावधीकरता. मुख्यतः शक्यतोवर हे कर्ज दीर्घ काळाचं असते. कर्ज देते त्या दराला बँक रेट असं संबोधल्या जाते. 1950-51 मध्ये याला प्रथमतः सुरुवात केल्या गेलं. दीर्घ कालावधी करता आहे म्हणजे RBI आहे ही जी RBI आहे ही मेन बँक RBI हे जे इतर बँका आहे या इतर बँकांना लोन वाटप करतो. तो ज्या दराने लोन वाटप करतो तो रेट म्हणजे बँक रेट. तो दीर्घ कालावधी करता असतो. HDFC, ICICI, इंडियन बँक, महाराष्ट्र बँक, देना बँक, SBI हे जेवढ्या काही बँका आहेत या बँकांना ज्या दराने लॉंग टर्म साठी कर्ज वाटप करते त्या दराला बँक रेट असं संबोधतात. आणि ह्या दराने मग यांच्याकडून ह्या बँका काय करतात ही HDFC काय करते या RBI कडून लोन घेते आणि ती लोन घेऊन मग आपल्यासारखे जे कस्टमर आहेत त्या कस्टमरांना लोन वाटप करते. लॉंग टर्म साठी जे लोन देते 5 वर्ष 20 वर्षापर्यंत जे लोन वाटप करते ते अशा प्रकारे करते. म्हणजे काय तर इकडून घेऊन तिकडे वाटप करणे म्हणजे बँक रेट. म्हणजे समजा हा दर 6.5 असेल तर 6.5% कडून HDFC RBI कडून लोन घेते आणि यांना 10% ते 18% पर्यंत ज्या दराने असेल त्या दराने यांना लोन वाटप करते. मग याच्यापासून जे व्याज येते ते स्वतः ठेवते, बाकीचं उरलेलं व्याज यांना देते आणि यांचा पैसा यांना परत देते. हा झाला RBIचा नफा. हे जे क्रिया RBI मार्फत HDFC केली याला आपण पतनिर्मिती असं म्हणतो. हे निर्मिती केली RBI हे पतनिर्मितीची केली. याच्यावर नियंत्रण आता ठेवण्यासाठी RBI जे फंक्शन यूज करते त्या फंक्शनला पतनियंत्रण असं म्हणतात. आता हा रेट जो आहे दर 3 महिन्याचा भारत सरकारचा म्हणजे भारताचा पुरा अभ्यास करते RBI आणि तो अभ्यास केल्याच्या नंतर RBI डिसाइड करते की हा रेट वाढवायचा की कमी करायचा. आता समजून घ्या आज आपण असं म्हणतोय की लॉकडाऊनचा कालावधी आहे, कोरोना इफेक्ट आहे, त्यामुळे जगामध्ये महामारी फैललेली आहे, महामंदी येणार आहे. 1929 सारखी अमेरिकेची महामंदीची लाट जगामध्ये पसरणार आहे. पुढे जग मंदीमध्ये जाणार आहे असं म्हणताय. आता जग मंदीमध्ये जाईल आणि तेजी मंदी म्हणजे काय हे आपण पुढे पाहणार. यापुढचा नेक्स्ट टॉपिक आपण तेजी मंदीलाच टच करणार आहोत. तर परत पहा तर आपण असं म्हणतोय की मंदी म्हणजे काय तर लोकांच्या हाती पैसा नसेल. लोकांच्या हाती पैसा नसेल म्हणजे लोकांना पैसा द्यावा लागेल. लोक आपल्याकडचा पैसा सोडायला तयार नाही आहेत. मार्केटिंग हे पहा आपल्याकडे जेवढा तेवढा लवकर खर्च करायला तयार नाही, सहज खर्च करायला तयार नाही. अशी परिस्थिती म्हणजे मंदीची अवस्था जी येते त्या मंदीच्या अवस्थेमध्ये RBI काय करते हा रेट करून टाकते 6%, 5%. मग हा रेट कमी झाल्यामुळे HDFC काय करते जास्त लोन घेते. मग जास्त लोन घेते मग इकडे वाढते. मग 10% करून टाकते 16, 9. म्हणजे जे पूर्वी 18% म्हणून लोन घ्यायला तयार नव्हते ते 16% म्हणून लोन जास्त घेतील. लोन जास्त घेतील म्हणजे काय होईल त्यांच्या हाती पैसा येईल. त्यांचे कॅश इन हँड
हाती आला, क्रयशक्ती आली. क्रयशक्ती आली म्हणजे त्यांची खरेदी पर्चेसिंग पॉवर वाढेल. पर्चेसिंग पॉवर वाढेल म्हणजे वस्तू खरेदी होते. वस्तू खरेदी होते म्हणजे मागणी वाढेल. मागणी वाढेल म्हणजे ऑब्विसली सप्लाय, पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. मग पुरवठा वाढवण्यासाठी काय केलं जाईल? उत्पादन वाढवलं जाईल. उत्पादन वाढवलं तर ऑटोमॅटिकली रोजगार वाढवावा लागेल, गुंतवणूक वाढवावं लागेल. रोजगार वाढला, उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढलं की बरोबर अर्थव्यवस्थेचं चक्र परत जागेवर यायला सुरुवात होईल. अशा प्रकारची अवस्था हे मंदीच्या काळात. तेच जर देशावर तेजी आली, लोकांसाठी पैसा खूप आहे, तो लोकांच्या हातचा पैसा कमी करायचा आहे, तो काय करावं लागेल? लोन कमी वाटावं लागेल. लोन कमी वाटायचं तर लोन कमी कधी वाटला जाईल? जर ह्या लोकांना 18च्या जागी जर 20% लोन भेटलं तर लोन कमी घेईल. लोक लोन कमी घेतील, रेट वाढला, लोन कमी घेतील. म्हणून काय करते? हा 6.5 सोडून 7.5 वर घेऊन जाईल. त्यामुळे एचडीएफसी सुद्धा लोन कमी घेईल. एचडीएफसी सुद्धा लोन कमी घेईल म्हणजे लोन कमी वाढेल. तर हे मुख्य तंत्र यूज केले जाते बँक रेटच्या माध्यमातून. तर हे बँक रेट असो, सीएसएलआर असो की सीआर असो, याच तंत्राचा वापर हा आरबीआय मार्फत केला जात असतो. बँक रेट म्हणजे काय? ज्या दराने आरबीआय इतर व्यापारी बँकांना जो कर्ज पुरवठा करते, दीर्घ कालावधीकरता कर्ज पुरवठा करते, तेजी मंदीच्या कालावधीतून भारताला काढण्यासाठी तेजी आली असेल तर काय करायचं, मंदी आली तर काय करायचं, मी आता सांगितलं, वाढवायचं, कमी करायचं. त्यानंतर त्यानुसार मग देशाला आर्थिक स्थैर्य द्यायचं असते. म्हणजे स्टॅबिलिटी राहिली पाहिजे अर्थव्यवस्थेला, किंमत एकसारख्या राहिल्या पाहिजे, यासाठी प्रयत्न. आणि ते आरबीआयचं मौद्रिक धोरण आहे, हे मॉनिटरी पॉलिसी आहे आरबीआयची. त्यासाठी आरबीआय कार्य करते. त्याला बँक रेट, एसएलआर, सीआरआरचं म्हणतात. आपण फक्त एक बँक रेट बघितलं, हा लॉंग टर्मसाठी असतो. आणि ज्या व्यापारी बँक आहेत त्यांना जे बँक रेट मिळते ते बँक रेट जे मिळत असते, जो कर्ज मिळतोय तो असाच नाही मिळत. या बँकांना सुद्धा काही ना काही लोन घ्यायसाठी आरबीआयकडे त्यांचे शेअर जे आहेत हे गहाण ठेवावे लागतात, कीप सिक्युरिटी ठेवावी लागते. तेव्हा पुढे त्यांना हा लोन प्राप्त होत असते. त्याला बँक रेट असं म्हणतात. बँक रेट म्हणजे दीर्घ कालावधी करता व्यापारी बँका आरबीआय कडून लोन घेतात. व्यापारी बँका इतर बँका, आरबीआय इतर बँकांना लोन देते. म्हणजेच व्यापारी बँका आरबीआय कडून जे लॉंग टर्म साठी लोन घेतात त्याला बँक रेट असं संबोधल्या जाते. दुसरा पॉइंट आहे आपला एसएलआर. एसएलआर म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, वैधानिक तरलता प्रमाण. त्याला आपण वैधानिक तरलता प्रमाण या नावाने संबोधतो. तर काय असते यामध्ये नेमकं बघा. हा जो एसएलआर असतो, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, म्हणजे प्रत्येक बँकेला स्वतःकडे ठेवा लागतो रोजच्या दैनंदिन कार्यासाठी. प्रत्येक बँकेमध्ये कॅश असते, त्या बँकेला आपल्याकडे कॅश ठेवावे लागते. रोजचं कामकाज लोक बँकेत टाकायला येतात. मग यासाठी रोज आपल्याला बँकेचे काम करायला पैसे ठेवावा लागतो. तर तो नेमका त्यांच्याकडे जेवढं काही डिपॉझिट जमा होते त्याच्या किती टक्के ठेवायचा हे ठरवण्याचा अधिकार हे आरबीआयला आहे. भारतात जेवढ्या काही आपण काल बँकांचे 2 प्रकार पाहिले, संघटित मधून त्यामधून ज्या बँकांवर आरबीआय नियंत्रण ठेवते त्या सर्व ज्या अनुसूचित बँका आहेत त्या बँकांना एसएलआर, सीआरआर काढणं कंपल्सरी असते. हे स्वतःकडे ठेवावं लागते. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, वैधानिक तरलता प्रमाण. तरलता म्हणजे अर्थशास्त्रामध्ये स्वतःकडे ठेवलेली कॅश हे ठेवावी लागते. ज्याप्रमाणे आरबीआय बँक रेट ठरवते त्याचप्रमाणे दर 3 महिन्याला एसएलआर, सीआरआर हा चेंज करते. सध्याच्या कालावधीमध्ये आरबीआयनं काय केलंय तर आरबीआयनं हा रेट कमी केलाय. म्हणजे बँकांना जास्त पैसा स्वतःकडे ठेवायला दिलेला आहे. कारण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बँकांकडे पैसा असावा म्हणून त्याला रेट कमी केलंय. मग जर मंदी आली तर हा दर कमी केला जातो आणि तेजी आली तर हा दर वाढवला जातो. म्हणजे काय होते की त्यांना जास्त पैसा आपल्याकडे राखीव ठेवावा लागतो. मग ते लोन कमी वाटू शकतील, हा त्याचा बेस असतो. तर एसएलआर हा मंदीचे जीवन निर्णय ठेवायला आरबीआय कडून स्वतःकडे बँकेत तिजोरीवर ठेवण्याचा यूज केला जातो.
त्याला SLR म्हणतात. तर आता एक आणखी आहे CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशो हे प्रत्येक बँकेला RBI कडे ठेवावा लागतो. कुणाकडे? RBI कडे. हा कुठं? स्वतःकडे. SLR कुठं? स्वतःकडे. CRR कुठं? RBI कडे. म्हणजे जेवढ्या काही व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांना आपल्याकडे त्यांच्याकडे जेवढं काही मुदत ठेवी किंवा ठेवी जमा होतात त्या ठेवीचा काही विशिष्ट प्रमाणातील एक विशिष्ट टक्केवारीची रक्कम ही RBI कडे RBIच्या तिजोरीमध्ये रिझर्व्ह ठेवावी लागते. म्हणूनच तिचं नाव रिझर्व्ह आहे. अशाच प्रकारे अंतिम मुदत आहे. जेव्हा काम पडेल तेव्हा यातून पैसा ती त्यांना देत असते. तर नेमका CRR किती ठेवायचा हे ठरवण्याचा अधिकार RBIला आहे. प्रत्येक बँकेला ते बंधन पाळावंच लागते. हे सुद्धा अशाच प्रकारे मंदी आणि तेजीनुसार ठरवल्या जात असते. मंदी आली तर हा दर कमी केला जातो आणि तेजी आली तर हा दर वाढवला जातो. देशाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी, मुख्यतः आर्थिक स्थैर्य आणि मौद्रिक धोरण ठरवताना RBI या 3 घटकांचा वापर करतो. हे 1950 मध्येच अधिकार RBIला प्राप्त झाले होते. 1 जानेवारी 1949 ला RBIचं राष्ट्रीयकरण झालं, तेव्हापासून त्यांना अधिकार प्राप्त झाले. परंतु प्रत्यक्षात 1950 पासून ती वापर करायला सुरुवात झाली. दर 3 महिन्याला हे आपण टीव्हीवर पाहतो, काय स्वस्त, कोणतं लोन स्वस्त झालं, कोणतं लोन महाग झालं, हे RBIचे आपण जेवढ्या काही न्यूज चॅनल आहेत त्यांच्यावर पाहत असतो. हे बँक रेट, CRR आणि SLR हे 3 घटक आहेत. हे पतन नियंत्रणाची संख्यात्मक साधने आहेत. पतन नियंत्रणाची संख्यात्मक आणि प्रत्यक्ष साधने आहेत. म्हणजे यामार्फत RBI प्रत्यक्षपणे इतर बँकांवर नियंत्रण ठेवत असते. तर यामध्ये आणखी 2 गोष्टी पुढे या वाढवण्यात आलेल्या आहेत. त्या 2 गोष्टी 1996 मध्ये 1996 पासून RBIने या 2 घटकांचा स्वीकार केलेला आहे. ते 2 घटक म्हणजे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. हे 2 घटकांचा स्वीकार 1996 पासून RBI मध्ये करण्यात आलेला आहे. हे सुद्धा RBIची पतन नियंत्रणाची साधने आहेत. याचा वापर सुद्धा RBI पतन नियंत्रणासाठी केला जाते. परंतु हे 3 मूळ आहेत, त्यानंतर हे वापर केल्या गेलेले आहे. तर नेमका आता रेपो रेट म्हणजे काय? तर रेपो रेट म्हणजे ज्या दराने परत RBI कडून इतर बँका लोन घेतात त्या दराला रेपो रेट म्हणतात. परंतु हे अल्प कालावधीसाठी असते. हे बँकेचा महिना 58 दिवसाचा पकडला तर जास्तीत जास्त 58 दिवस, तसं पाहिलं तर 1 ते 14 दिवसाकरता RBI कडून हे लोन घेतले जाते आणि त्याला रेपो रेट असं म्हणतात. म्हणजे अचानकपणे एखाद्या बँकेला काही कालावधीकरता, अल्प कालावधीकरता पैशाची गरज पडली तर ह्या पद्धतीचा स्वीकार केला गेला आहे. ही पद्धत जी आहे ती नरसिमन समिती, जी आपण पुढे पाहणार आहोत कशी आहे काय, तर नरसिमन समितीनुसार ठरवण्यात आलेली आहे. त्याचे दर त्यानुसार निश्चित केले गेलेले आहेत. तर फरक पहा, बँक रेट लॉंग टर्म साठी आहे, हे शॉर्ट टर्म साठी दिल्या जाते. हे मुळात होतं ते नंतर 96 मध्ये जोडल्या गेलं, याला रेपो रेट असं म्हणतात. तर आता कधी कधी काय असते की RBIला सुद्धा पैशाची गरज पडते, लोनची गरज पडते. RBI सुद्धा मग ह्या ज्या इतर बँका आहेत त्या इतर बँकांकडून लोन घेते. इतर बँककडून लोन घेते. कोण घेते? तर RBI घेते. त्याला रिव्हर्स रेपो म्हणतात. रेपो म्हणजे काय? बँका लोन घेतात RBI कडून, रेपो. तर उलट RBI लोन घेते यांच्याकडून, तो झाला रिव्हर्स रेपो. तर अशा प्रकारचं रेपो आणि रिव्हर्स रेपो यांचा स्वीकार नरसिमन कमिटीनुसार 1996 मध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. ही सुद्धा पतन नियंत्रणाची संख्यात्मक साधने आहे. प्रत्यक्ष साधने सुद्धा आपण यांना म्हणू शकतो. या आधारावर देशाला आर्थिक स्थैर्य देणे, मौद्रिक धोरण ठरवणे, देशामध्ये किमतीला निश्चित दर ठेवणे, यासाठी हे केल्या जाते. हे बँकांकडून कॅश स्वरूपात
रिझर्व्ह रेपो हा दिल्या जात असतो. कॅश स्वरूपामध्ये असतो. ही आहेत आरबीआयची पत नियंत्रणाची साधने. आर्थिक स्थैर्य, मौद्रिक धोरण ठरवण्यासाठी यांचा वापर केला जात असतो. हा जो रेट आहे हा तेजी मंदीनुसार, मार्केटमध्ये तेजी आहे की मंदी आहे किंवा आर्थिक स्थिती कशी आहे, आर्थिक स्थैर्य कसं आहे, द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, मौद्रिक धोरण ठरवायचं आहे, तेव्हा याला कमी किंवा जास्त हे करत असते. पेपरला जी आहे ती एकदम करंट जी आकडेवारी आहे, म्हणजे एप्रिल महिन्याला जी रेट चेंज झाले ती आकडेवारी पेपरला जास्त विचारल्या जात असते. तर आपण जेव्हा करंट सिनियर घेऊ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करंट सिनियर ते आपल्याला आकडेवारी पाहावी लागेल. कारण आपल्या करंटमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कशा प्रकारे या दोन गोष्टीमध्ये आणि यामध्ये आरबीआयने बदल केलेला आहे, मुख्यतः या दोन गोष्टी कशा बदललेल्या आहेत ते आपल्याला पाहणं अगदी आवश्यक ठरेल. तर आपण आज बघितलं की कशा प्रकारे आरबीआय पत नियंत्रण करते. आपण हे सुद्धा बघितलं की पत निर्मिती ही फक्त व्यापारी बँका करत असते, तर पत नियंत्रण हे फक्त आरबीआय करत असते. हे आपण बघितलं. तर आता यामध्ये मला असं वाटतं की तुम्हाला लक्षामध्ये आलं असेल की नेमकं पत नियंत्रण म्हणजे काय आणि पत निर्मिती म्हणजे काय. तर पत नियंत्रण कोण करते आणि पत निर्मिती कोण करते, त्यासाठी CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट हे काय आहे, कधी सुरू झाले, त्यांचा अर्थ काय हे आपण बघितलं. तर आपण यामध्ये आणखी एक टॉपिक बघून घेऊ शकतो. जर तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार तर आपण 4 आणखी या संबंधीचे काही घटक आहेत ते बघून घेऊ. परंतु ती वास्तविक पाहता पत नियंत्रण साधने म्हणून आपण त्यांचा उल्लेख करू शकणार नाही. तर त्यामध्ये एक आहे कॉल रेट, मागता क्षणी पैसा परत घेणे म्हणजे कॉल रेट, त्याला ओव्हरनाईट रेट या नावाने सुद्धा आपण उल्लेख करू शकतो. तर याचा वापर म्हणजे एक बँक दुसऱ्या बँकेला जे कर्ज देते त्याला कॉल रेट, ओव्हरनाईट रेट असं संबोधले जाते. यामध्ये आरबीआयचा संबंध नसतो. कॉल रेट, ओव्हरनाईट रेट यामध्ये आरबीआयचा संबंध नसतो. बँका एकमेकांपासून जे कर्ज घेतात, आपापले व्यवहार करतात, त्याला कॉल रेट, ओव्हरनाईट रेट असं संबोधल्या जाते. आरबीआय संबंध नसतो. याची सुरुवात ही 2002 मध्ये झालेली आहे. कॉल रेट, इट ऑल्सो कॉल्ड ओव्हरनाईट रेट. देन सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट इज MSFR. MSFR stand for Marginal Standing Facility Rate. Marginal Standing Facility Rate. This rate is started from 1968. 1968 पासून या रेटची सुरुवात केल्या गेलेली आहे. I think 1968 is not for MSFR. MSFR is started from 2011. MSFR ही 2011 पासून सुरुवात केल्या गेलेलं आहे. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट म्हणजे आरबीआय कडून लोन घेतल्यासाठी आरबीआय कडून इतर व्यापारी बँका लोन घेतात. एक दिवस साठी लोन घेतात. रेपो पेक्षा दर जास्त असतो. रेपो रेट पेक्षा दर जास्त असतो. MSFR मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट स्टार्ट फ्रॉम 2011. 11 पासून स्टार्ट. आरबीआय कडून घेतले जाते, एक दिवसासाठी घेतले जाते. याचा रेट हा आरबीआय पेक्षा जो रेपो रेट असतो त्यापेक्षा जास्त असतो. त्यानंतर PLR हा खूप महत्वाचा आहे. 1969 हे सुरू झालं आहे. कारण 1969 बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्याच्या नंतर या घटकाची मागणी वाढली आणि या घटकाला सुरुवात केल्या गेली आहे. PLR
68 ते 2010 पर्यंत हे PLR होतं. त्यानंतर यामध्ये चेंज केला गेला आहे. याला बेस रेट सुद्धा 2010 पासून पुढे मग संबोधल्या जाऊ लागलेलं आहे. बेस रेट 2010 ते 16. ओके. आणि याला मग पुढे आणखी चेंज केला गेला आहे. याला MCLR 2016 मध्ये मग याला MCLR नावाने संबोधल्या जाऊ लागलेला आहे. आता PLR म्हणजे काय आहे तर या संबंधी जेव्हा आपण बँकांचं राष्ट्रीयकरण जो 1969 त्याची माहिती बघू, का बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं होतं तेव्हा आपण याला बघू. तर तेव्हाच आपण याची जी आकडेवारी आहे ती सुद्धा बघणार आहोत. PLR त्यानंतर करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट CASA करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट हे सुद्धा बँकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण याच नुसार करंट अकाउंट आणि जे सेव्हिंग अकाउंट आहे या दोघांच्याच फरकावरून ती बँक किती नफामध्ये आहे किंवा तोट्यामध्ये आहे हे काढल्या जाते. म्हणजे बँकेचं प्रॉफिट लॉस हे CASA रेशो यावरून काढल्या जाते. CASA रेशो करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट ते पुढे काय आपण बघणार आहोत यानुसार काढल्या जात असतो. तर कॉर्पोरेट MSFR PLR डीप मध्ये पुढे घेऊया. 10 मध्ये हे बेस रेट झालं आणि 16 मध्ये MCLR म्हणून संबोधल्या जाऊ लागलं. बँकांचं राष्ट्रीयकरण येईल तेव्हा ते ऑटोमॅटिकली तुमच्या डोक्यामध्ये येऊनच जाईल. आणि करंट अँड सेव्हिंग अकाउंट रेशो यावरून बँकांचं फरक काढून नफा याचा रेशो काढून नफा किंवा तोटा संबोधल्या जातो. कॉर्पोरेट आपापल्या बँका आपापल्यामध्ये जो व्यवहार करतात त्याला म्हणतात. तर MSFR RBI कडून लोन घेतले जाते हे रेपो रेट पेक्षा डिफरंट आहे. त्यापेक्षा रेट हा जास्त असतो. याला ढोबळ मानाने आपण जे पतन नियंत्रणाची साधने आहेत ते संबोधू शकत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आज पतन नियंत्रण म्हणजे काय हा टॉपिक बघितला. बँक रेट CRR SLR रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट 1950 मध्ये बँक रेट CRR SLR 1996 मध्ये रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट हे बघितलं. 2002 चं आपण जे आहे कॉल रेट बघितलं. 2011 चं MSFR बघितलं. 69 मध्ये स्थापन झालं PLR आणि त्यानंतर CA आणि करंट अँड सेव्हिंग अकाउंट कशा प्रकारे नफा तोटा काढला जातो ते बघितलं. तर यापुढे आपण जे पुढील सेशन जे आहे त्यामध्ये भारतातील बँकिंग व्यवस्था कशी आहे, कोणत्या बँकिंग व्यवस्था भारतामध्ये आहे त्या पूर्ण बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास आपण यानंतरच्या सेशनमध्ये करणार आहोत. तर काही अडचणी असतील तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. आपलं चॅनल इतरांना सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करायला सांगायला विसरू नका. YouTube चॅनल आपलं याच नावाने आहे आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा याच नावाने आहे. त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची बाब ती म्हणजे जर तुम्ही भारत सरकारने सुरू केलेलं जे आरोग्य सेतू ॲप आहे ते ॲप अजून डाउनलोड केलं नसेल तर कृपया करून हात जोडून नम्र विनंती ते ॲप जे आहे ज्याची जाहिरात ब्रँड अँबॅसेडर अजय देवगण करत आहेत तो ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. आपल्यासाठी आहे, आपल्या सोसायटी आहे. त्यामुळे तुम्ही ते शक्यतोवर आताच व्हिडिओ पाहिल्याबरोबरच ते ॲप डाउनलोड करून घ्या आणि घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. परत भेटूया नवीन एका व्हिडिओसह. तिथपर्यंत गुड बाय.